नमस्कार, शासनच्या यूट्यूब चॅनल संच खूप खूप स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत आताची मोठी खुशखबर। त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया। दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञा करण्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 12/8/25 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 13/1/2023 नुसार आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार तसेच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ अनुज्ञा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारच्या गृह विभाग अंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याच्या वेतनानुसार अनुज्ञा करण्यात येतात। गृह विभागाच्या दिनांक 27/6/25 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालकसा, देवेरी व अर्जनी मारेगाव तालुका हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे। तर सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 13/1/23 च्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञा करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ आता दिनांक 27/6/25 पासून पुढे केवळ गृह विभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुज्ञा राहील असे नमूद करण्यात आले आहे। तसेच आदिवासी बहुल क्षेत्राकरता अनुज्ञा करण्यात आलेल्या एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ अबाधित राहील असे नमूद करण्यात आले आहे। धन्यवाद।